डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी शहरातील इंदिरानगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या जयंतीनिमित्त अनेक आजी माजी नगरसेवकांनी उपस्थित राहून डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले। गेली 30 वर्षांची परंपरा इथल्या बौद्ध बांधवांनी ठेवली आहे। रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा करुणी तथागत गौतम बुद्धांचा यांची 133वी जयंती गल्लीपासून दिल्लीपासून देशभर जयंती साजरी होत आहे। जयंती साजरी होत असताना एक नवं चैतन्य, नवं वातावरण, एक वेगळी ऊर्जा घेऊन एक नव्या पिढीला वेगळा दिशा देण्याचं काम एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं देशभरातील सर्व दलित बांधव आणि बहुजन समाजातली एक नवी चेतना निर्माण होत्या। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त मी एवढं या ठिकाणी एक बोलू शकतो। या इंदिरानगरमध्ये गेले अनेक वर्ष 30-35 वर्ष झाले या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होत असते। पण ही साजरी होत असताना या ठिकाणी एक चांगला पायंडा या ठिकाणी पडलेला आहे की या ठिकाणी पायंडा असा पडला की या ठिकाणी जयंतीच्या वर्गणीतून कुठेही गैरवापर होत नाही आणि या ठिकाणच्या भीमसैनिकांना असं वाटतं की आपण ही जयंती स्वाभिमानानं करतोय, आपल्या खिशाच्या पैशातनं करतोय, आपण कुणाकडेही पैसे देणगी मागायला जात नाही, जो सोयीच्छेनं देणगी देतोय अशाची आपण देणगी स्वीकारतोय आणि अशा देणगीतून या ठिकाणी गेले 30-35 वर्ष जयंती होती आणि त्यामुळे या जयंतीनंतर कोणताही वाद होत नाही। कारण जयंती वर्गणी सोयीच्छेने मिळालेली असल्यामुळं इथे हिशोबाचा आणि बाकीच्या ताळमेळाचा काही विषय नाही। कारण मी स्वतःने प्रामाणिकपणे पदरचे पैसे घालून बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी करतात। कारण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं ऋण फेडण्याचं काम इथल्या तरुण पिढीनं आणि इथल्या भीमसैनिकांनी केलेलं आहे। तर ह्यो आदर्श आणि ही पायंडा कायमस्वरूपी असाच या ठिकाणी पायंडा पडत राहावा आणि हा आदर्श इंदिरानगरचा आदर्श या इचलकरंजी आणि बाकीच्या परिसरातून, जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतला पाहिजे। कारण अनेक ठिकाणी असं होतं की वर्गणी देतात आणि त्या जयंतीमध्ये गोंधळ माजवतात की मला मान आणि तुला मान, त्या मानापानात न अडकता इथला भीमसैनिक हा सगळ्यांना सन्मान देऊन सगळ्यांचा आदरात्राने या ठिकाणी स्वागत करतो। आणि मी सुद्धा या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं सर्व भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध। देशाला गवासणी घालणाऱ्या महापुरुषाच्या जयंतीचा समारोह आपण साजरा करत आहोत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती महाराष्ट्रातील इचलकरंजी शहरातील इंदिरानगर या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या इचलकरंजीचा समारोह घेण्याच्या पाठीमागे माननीय दीपकराव भोसले त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी कष्ट घेत आहेत। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणं म्हणजे सामान्य माणसाचा आत्मसन्मान वाढवणे। जगामध्ये ज्याला सन्मान प्राप्त करून देण्याची किमया केली ती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। जगामध्ये सर्वात महान ठरले आणि एकमेव जगातला असा माणूस आहे की त्या माणसाची जयंती विश्वभर साजरी केली जाते। भारतामध्ये संविधान निर्माण करून दीनदलित, गोरगरीब, बहुजन समाजाला न्याय आणि हक्क प्राप्त करून देण्याचं कार्य केलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। संविधानाच्या मार्फत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, महिलांना मुक्ती मिळवून दिली, अस्पृश्य आणि सर्वहारा समाजाला या देशाचे शासनकर्ते बनवण्याचं कार्य केलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि अशा महामानवाची जयंती आज विश्वभर साजरी होत आहे। परंतु या महामानवाने दिलेला आपल्याला हक्क आणि अधिकार याचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावरती आहे। बाबासाहेबांची घटना त्या सर्व समूहाला न्याय देते की जी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची परंपरा अखंडपणे चालवते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे 50 वर्षानंतर पाहण्याची दूरदृष्टी होती आणि ती दूरदृष्टी आज भारतीय समाजाला स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय प्राप्त करून देण्यात त्याची शक्ती आहे। ती शक्ती आपण ओळखली पाहिजे, बाबासाहेबांच्या अनुषंगाने आपण शिकलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे। मी कुमारी सानिका बाळासाहेब शिकते 12वी मध्ये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा। आज आपण इथे जमलो आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कीर्तीने। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे। त्यांची शब्द, त्यांचे उपकार आपण कधीच नाही फेडू शकत। त्यांनी दिलेले आपल्याला त्यांच्यावरचे संस्कार, त्यांनी दिलेलं आपल्याला आरक्षण याचा आपण फायदाच घेऊन पुढे गेलो पाहिजे। महिलांबद्दल त्यांनी केलेले शिक्षण, महिलांचे आरक्षण आणि बरंच काही त्यांनी आपल्यासाठी दिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचे असे एक व्यक्तिमत्व
व्यक्तिमत्व आहेत, तर त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. प्रत्येकांना अभिमान असला पाहिजे की मी जय भीम आहे, मी जय भीम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी एवढं काही काही करून ठेवलं आहे, पण त्याचा आपण लाभ घेत नाही. तर सगळ्यांनी शिकून पुढे जावं, कायम शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करावा. धन्यवाद. मी रेवती राजू मागे 6वीत शिकते. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असे रामजी बाबांचा लेख. भीमराव आंबेडकर रागात नाही तर जगात एक होता, तर जगात एक होता. आज 14 एप्रिल भारतरत्न, विश्वरत्न, भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. अन्यायाची जाणीव करून दिल्याशिवाय सर्वसामान्य माणूस बंड करून उठणार नाही. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा तुमच्या जीवनाचा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तुमच्या आमच्या सुखी जीवनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपार कष्ट केले, संघर्ष केला. बाबासाहेबांचे कार्य, कर्तव्य, नेतृत्व हे हिमालयाच्या उंचीचे आहे. त्यांचा त्यांची लढा मोठा आहे. म्हणूनच सरकारी